नमस्कार. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर आज तुमच्या मनात चालणारा प्रत्येक विचार उद्या तुमच्या आयुष्यात खराच घडू लागला तर तुम्ही आनंदी व्हाल की घाबराल? कारण आपण दिवसाला जवळपास हजारो विचार करतो, पण त्यापैकी किती विचार आपल्याला पुढे नेतात? दोन मित्र होते. दोघांकडे समान शिक्षण, समान संधी, समान परिस्थिती. पण पहिला प्रत्येक गोष्टीत म्हणायचा, माझ्याने होईल. दुसरा, माझं नशीब खराब आहे. 5 वर्षांनी पहिला पुढे गेला, दुसरा तिथेच राहिला. फरक नशिबात नव्हता, फरक विचारांमध्ये होता. तुमचा मेंदू गुगलसारखा आहे. तुम्ही सर्च करता, मी का अपयशी आहे? मेंदू त्याचीच उत्तरं शोधायला लागतो. पण जर तुम्ही विचारलं, मी यशस्वी कसा होऊ शकतो? मेंदू नवीन शक्यता शोधायला सुरुवात करतो. समजा उद्या तुमची इंटरव्ह्यू आहे. रात्रभर तुम्ही म्हणत राहिलात, मी फेल होणार, तर तुमचं शरीरही तसंच वागायला लागतं. हात थरथरतात, आत्मविश्वास कमी होतो. कारण मेंदूला वास्तव आणि सततची कल्पना यात फारसा फरक जाणवत नाही. शेतकरी जसं बी पेरतो तसंच पीक उगवतं. आंब्याचं बी पेरून सफरचंदाची अपेक्षा करता येत नाही. तसंच भीतीचे विचार पेरून आत्मविश्वासाचं आयुष्य उगवत नाही. याचा अर्थ कधीही निगेटिव्ह विचार येऊ द्यायचे नाहीत असा नाही. निगेटिव्ह विचार येणं ही मानवी गोष्ट आहे, पण त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय तुमचा आहे. आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी असा कोणता विचार निवडणार जो माझं उद्याचं आयुष्य सुंदर बनवेल? कारण तुमचं भविष्य एका मोठ्या निर्णयाने नाही, तर दररोजच्या छोट्या विचारांनी तयार होतं. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही विचार निवडणारी व्यक्ती आहात आणि हीच तुमची खरी शक्ती आहे. जर आजपासून तुम्ही एक पॉझिटिव्ह विचार निवडणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी माझे विचार बदलतो. धन्यवाद.